सर, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा जास्तीत जास्त फटका सत्ताधारी पक्षांना आतापर्यंत बसलेला आहे. येणाऱ्या विधानसभेमध्ये हीच परिस्थिती राहील का, असं चित्र आहे का? नाही, मला वाटतं की याच्यामध्ये अधिक क्लॅरिटी, अधिक स्पष्टता, अधिक त्यातले जे बारकावे जर व्यवस्थितपणे लोकांना समजून सांगितलं. मी गेलो ना अनेक लोकसभेमध्ये मी गेलो, समजून लोकांना मान्य पटलं ते की तुम्ही म्हटलं ते बरोबर आहे. मग जे बरोबर आहे ते बरोबर आहे आणि जे राहिलं असेल त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. बरोबर. मला काही त्याच्यामध्ये फार म्हणजे खोटं बोलून काही करावं असं भूमिका अजिबात नाही आहे. आरक्षण मिळालेलं आहे ते लोकांपर्यंत कळलं पाहिजे. आरक्षणाचे फायदे काय होतात तेही कळलं पाहिजे. आरक्षणामुळे काय होणार तेही सांगितलं पाहिजे. सगळ्यांना धडाधड नोकऱ्या मिळतात हे चुकीचं आहे. त्यामुळे ज्यांना मिळालं त्यांना क्वालिफाय अभ्यास शेवटी अभ्यास करावाच लागेल. त्याचे सारथी आहे ना, सारथीमधून तुम्हाला शिकायला स्कॉलरशिप मिळते. काही IRS झाले, काही IPS झाले, काही डेप्युटी कलेक्टर झाले, काही लोक शिकून पास झालेत ना. सारथीमधून फायनान्शियल असिस्टन्स घेऊन मुलं पास झाली. अनेक लोक म्हणतात आम्हाला शिकायला पैसे नाहीत, आमची घरची परिस्थिती परवडत नाही, आम्ही कसं करायचं. फारती ते करतात. सारथी जे उघडलेलं आहे याकरताच उघडलं आहे की सारथीच्या माध्यमातून लोकांना शिकता आलं पाहिजे, लोकांना अभ्यास करता आला पाहिजे, क्वालिफाय होता आलं. म्हणजे क्वालिफाय होण्याकरता ती संस्थेचा उपयोग करावा अशी अपेक्षा आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून सांगण्याची गरज आहे. आकडेवारीसहित आम्ही सांगू शकतो की राज्यामध्ये किती लोक शिकले, किती लोकांना फायदा झाला, किती लोकांना फीज मिळाली, किती लोकांना एम्प्लॉयबल केलं, किती लोक परीक्षेमध्ये जाऊ शकले. आकडे आहे ना आपल्याकडे, म्हणजे काय लपून काहीच नाही आहे. तर मला वाटतं की ही दिशाभूल जी होते आहे, राजकारण्यांनी याचा उपयोग राजकारणासाठी जो चालू आहे तो ताबडतोब बंद करावा आणि मराठा समाजाला न्याय देण्याकरता प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजे.